एका लग्नाची दुसरी गोष्ट। ओके बाय। तू पण रात्री 9ला झोपतेस का? मी शी नाही का? नाही म्हणजे तुला हवं असलं तर तू थांब ना मग थोडा वेळ। नाही नको मी निघते। म्हणजे तू येत नाहीचेस बरोबर, मी तुला काहीतरी काम असणार आणि पुन्हा अबीर निघतोस तर मला कंपनी येऊन नाही तर मला एकटीला जायला नाही नाही चुक म्हणजे असंही मी तुला हवं असलं तर असं म्हटलं तू जाऊ शकते। एक्सक्यूज मी। हॅलो हां सर। हो सर मी उद्या सकाळी येतोय। हो नाही सर काही प्रॉब्लेम नाही आहे, मी सिस्टीम चेक केली आहे, बहुतेक एकदा मशीन फॉर्मॅट करायला लागेल। तुम्ही बॅकअप घेऊन ठेवा। हां बॅकअप घेऊन ठेवा, मी उद्या सकाळी येतो सर। बाय। बाय। हाय हाय। अगं तो गेला पण मी थांबले, काही प्रॉब्लेम? हा अबीर कसा घरातल्या सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होता। मला तर वाटलं की उद्या घनाची आणि अबीरची जर मैत्री झाली ना तर अबीर घनाला सांगेल, भाऊ अमेरिकेचा नाच सोड, मी अमेरिका सोडून आलोय। हो हे असलं काहीतरी तुम्ही घनासमोर बोलू नका, आवडणार नाही त्याला। त्याला मगाशी काय म्हणालात ऐकलं मी, फार अस्वस्थ झाला तू। अहो आता हे अमेरिकेला जाण्याचा विषय हा घरच्यांसमोर काढणं गोष्ट वेगळी, बाहेरच्यांसमोर असं बोलायचं का? किती वाईट वाटलं त्याला। अहो अशी तुलना केलेली नाही आवडत मुलांना। तू जे वागतोयस ते न्यूट्रल आहे गणेश? हो म्हणजे तू असा सगळ्यांनाच आग्रह करतोस का थांब जाऊ नको, किंवा तू सगळ्यांना सांगतोस की तुझ्या डोळ्यावर केस येत आहेत, मला रात्री झोपताना तुझी आठवण येते, हे सगळ्यांना सांगतोस? पण या कॉम्प्लिमेंट्स आहेत ना राधा, आणि माझा स्वभाव आहे, मी सगळ्यांना कॉम्प्लिमेंट्स देतोच ना। असं नाहीये घनश्याम, तू हे मला सांगतोस कारण तुला माझ्याबद्दल एक मिनिट तुला असं वाटतंय का की मी तुझ्या प्रेमात वगैरे पडलोय पुन्हा? एक मिनिट, तुला जर असं वाटत असेल की मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो राधा तर तुझं सबशेल चुकतंय, कळलंय का तुला? तुझं सबशेल चुकतंय। मी काय तुझ्या प्रेमाभिमात अजिबात पडलेलं नाहीये। मी हे बघ मी तुला म्हटलं होतं थांब, कारण काय कारण काय काय का म्हणालास तू मला थांब? सांगतो ना, असं बघू नको ना माझ्याकडे, मी तेच सांगतो ना मी तुला। हे मी तुला म्हणालो होतो कारण मला पाणीपुरी खायला कंपनी होती आणि कंपनी म्हणून तू बरी आहेस। घनश्याम तू ना एक अत्यंत म्हणजे तुला ना काही धड शब्दात बोलता येत नाही, तुला सांगता येत नाही मला एक शब्द वापरून की तुला काय वाटतंय माझ्याबद्दल। तू एक हे मुलगा आहेस अत्यंत। तुलाही सांगता येत नाही ना हे मुलगा आहेस म्हणजे काय, तुलाही सांगता येत नाही ना शब्दात। रिक्षा राधा तू कोण समजतोस स्वतःला? तू का बोलतोस? तुझा काय संबंध आहे? जर माझा काही संबंध नाही तर मी एकदा थांब म्हटलं थांबलीस का? जायचंच ना, जायचंच त्या अबीर बरोबर त्याच्या एसी गाडी मधनं हवा खात जायचं ना। तू काही बोलतोयस आता? हे बघ मी इथे थांबले कारण काय तू इकडे काय थांबलेस? मी सांगते ना, तू बघू नको ना असं माझ्याकडे। सांग ना। तू ना एक नंबरची ही मुलगी आहेस राधा, तुला एक गोष्ट सांगता येत नाही, एक गोष्ट नीट तुला शब्दात मांडता येत नाही। सांग ना, मी इथे थांबले कारण मला पाणीपुरी खायची आहे। तुझ्या विना हस का तुझा होत से मला सांगना, लागते ओढ का सारखी अशी सांगना। एका लग्नाची दुसरी गोष्ट।